भिवंडी शहरातील कामतघर परिसरात असलेल्या वराला तलावातून लाखो नागरिकांना पाणी पुरवठा महापालिका प्रशासनाकडून होत आहे। त्यामुळे हा पवित्र तलाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याची महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे। जलकुंभी हे एक गवत आहे जे पर्यावरणासाठी धोकादायक मानले जाते। ते तलावामध्ये आणि पाणी साचलेल्या भागात तण म्हणून वाढते। या तलावामुळे रहिवाशांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे। परंतु काही सार्वजनिक शौचालयाचे ड्रेनेज लाईन गटारांमार्फत ते पाणी तलावात येत आहे। जलकुंभी ही एक मोठी समस्या बनली आहे आणि भिवंडी मनपाचे आयुक्त अनमोल सागर आणि आरोग्य स्वच्छता अधिकारी JM सोनवणे कुंभकर्णीसारखे झोपले आहेत। वराला देवी तलाव स्वच्छ करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करूनही काम मात्र शून्य होताना दिसत आहे। या तलावाला गेल्या महिनाभरापासून हिरव्या जलपर्णी विळखा घातलेला आहे। भिवंडी शहर भागात पावसाची संततधार सुरू आहे। पावसाचा जोर असाच वाढत राहिल्यास अनेक सखल भागात पाणी साचू शकते। अशा परिस्थितीत कोणत्याही शासकीय यंत्रणेकडून ही जलपर्णी काढून टाकण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे। काही दिवसांवर हिंदू सण येणार असल्याने आता तरी प्रशासन जागे होतील का? स्वच्छतेत भ्रष्टाचार याला जबाबदार कोण? गणपती बाप्पाचे विसर्जन दूषित पाण्याने होणार का? या गंभीर प्रश्न समस्या संदर्भात भिवंडी मनपाचे माजी उपमहापौर मनोज काटेकर यांनी वेळोवेळी लेखी पत्रव्यवहार करून सुद्धा दुर्लक्ष करीत असल्याने राज्य शासन व महापालिका आयुक्तांनी याबाबत लक्ष द्यावे।